प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी. खरं तर आम्ही कीर्तनाच्या सुरुवातीलाच रूपावरचा अभंग ऐकतो, प्रत्येक कीर्तनकार घेतात. पण आम्ही कधी चिंतन केलं आहे का की माऊलींनी हरिपाठाच्या सुरुवातीलाच हा अभंग का मांडला असावा? तर माऊली जेव्हा ब्रह्मज्ञान घेतात आपले सद्गुरू निवृत्तीनाथ दादांकडून, तेव्हा एवढ्या खुश होतात आणि खुश होऊन त्या हरीला प्राप्त केल्यानंतर व्याप्त असणारा हरी पाहिला आणि खरं तर आत्म्याला लाडाने प्रेमाने त्यांनी साजनी म्हणून उल्लेख केला आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. साजनी म्हणजे एक लाडानं प्रेमानं बोललेला शब्द आहे की माझ्या साजनीला म्हणजे माझ्या आत्म्याला सुख प्राप्त झालं जेव्हा त्या भगवंताचं रूप मी माझ्या नयनानी म्हणजे ज्ञानदृष्टीनं चर्मचष्कूनं फक्त माझं आणि कबाड ओझं एवढंच दिसतं. ज्ञानचष्कूनं तो भगवंत दिसतो. ज्या वेळेला दिसणारं जग दिसायचं बंद होतं त्यावेळी भगवंत दिसायला सुरुवात होते. आणि म्हणून माऊली म्हणतात की रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. का सुख झालं या साजनीला आत्म्याला? तर आम्ही रेडिओवरती ऐकतो बघा, कुठे शोधिशी रामेश्वरन, कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. तो भगवंत परमपित्या परमात्म्याचा अंश आत्मा हा भगवंत हृदयामध्ये उपाशी आहे. कशासाठी उपाशी आहे? कसली भूक लागलेली आहे त्या भगवंताला? तर त्या आत्म्याला आपल्या मूळ स्वरूपाशी म्हणजे परमात्म्याला भेटण्याची भूक लागली आहे. तो थकून गेला. 83,99,999 योनी पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशयनम. पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकून राहिलेला आहे आणि तो खरं तर आता सुखी झाला. माऊली म्हणतात कधी सुखी झाला? रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. का सुख झालं? तर त्याला आत्मज्ञानानं आत्मबोधानं आत्मदर्शनानं आत्मानुभूतीनं आत्मसाक्षात्कारानं मूळ स्वरूप मिळालं आणि मग त्याला जाणीव झाली तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. हा शब्दाखाली अंडरलाईन करा आणि तो शब्दाखाली अंडरलाईन करा. तो म्हणजे अज्ञानात असणारा काळ की मी देवाला त्या 4 चौकटीच्या आतमध्ये 4 भिंतीच्या आतमध्ये मूर्त रूपामध्ये पाहत होतो आणि म्हणत होतो तो तिकडे देव आहे, तो तिकडे देव आहे असं म्हणत होतो ना. पण जेव्हा माऊली म्हणतात ज्ञान झालं तेव्हा कळालं तो तिथे नसून तो हा आहे, अंगसंग आहे. जेथे जातो तेथे तू माझ्या संगती चालविषय हाती धरोनी या असा भगवंत आहे. म्हणून माऊली म्हणतात आणि तो सगळीकडे कणाकणामध्ये घटाघटामध्ये पानाफुलांमध्ये सगळीकडे भरलेला आहे. म्हणून माऊली म्हणतात तो हा जसं की जवळ असलेला तांब्या भरून आणण्यासाठी आम्ही म्हणतो पिंट्या हा तांब्या भरून आण. का? तो जवळ आहे. आणि कपाटात असेल तर तो तांब्या भरून आण. तद्वतच माऊली म्हणतात तो मूर्त रूपामधला तो नसून आज मी पाहिला आणि माझ्या खरं तर आत्म्याला सुख प्राप्त झालं आणि असा पाहिला की तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. हा म्हणजे जवळ. जेवढा तुमचा कपडा जवळ नाही आहे, जेवढं तुमची डोळ्याची पापणी जवळ नाही आहे तेवढा भगवंत जवळ आहे माऊली म्हणतात. म्हणून हा शब्द वापरला, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. विठ्ठल म्हणजे वी म्हणजे विश्वात, ठ म्हणजे प्रत्येक घटाघटामध्ये ठसलेला आणि ल म्हणजे कधीही लयास न जाणारा असा विठ्ठल माऊलींनी पाहिला. आणि माऊली म्हणतायत की मी एवढा भाग्यवान आहे, बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. बहुत म्हणजे खूप जन्मांची पुण्याई आहे
तेव्हा मला खरं तर हा विठ्ठल आवडायला लागला. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृतांची जोडी, म्हणून विठ्ठल आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. आणि एवढंच नव्हे तर नुसतं आवडत नाही आहे, तर आज मला समजलं सर्व सुखाचे आगर. आगर म्हणजे डेपो. जसा एस टीचा डेपो असतो त्याला बघा आगर म्हटलं जातं. आगर म्हणजे एक संच एकाच ठिकाणी सगळं प्राप्त होणं. सगळ्या बस एका ठिकाणी प्राप्त होतात, त्याला आगर म्हणतात, डेपो म्हणतात. तसं सर्व सुखाचं आगर म्हणजे माझे निवृत्तीनाथ दादा सद्गुरू यांचं चरण आहे बाबांनो. सर्व सुखाचे आगर बाप रकुमा देवीवर. बाप म्हणजे कोण? या विश्वाचा विश्व निर्माण करता परमात्मा आणि त्याला निर्माण करणारी ही माया म्हणजे रुक्मिणी. बाप रुक्मा देवीवर. त्यांचा वरच मला प्राप्त झाला. कुणाच्या कृपेने? तर सद्गुरूच्या कृपेने. म्हणून माऊली म्हणतात, म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत्य कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषेती. म्हणून या माझ्या भाविक सज्जनानं, या माझ्या हरीच्या लाडक्यानो, अजून ही वेळ गेलेली नाही आहे. आजसुद्धा या मृत्यू लोकामध्ये तोच शुभ संदेश घेऊन संत निरंकारी मिशनच्या सर्वा वर्तमान सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तोच शुभ संदेश देत आहेत की जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. जो आम्हाला प्राप्त झालाय व्याप्त असणारा परमात्मा, त्यासाठी तुम्हीसुद्धा सद्गुरूला फास्ट शरण गेलं पाहिजे. कारण सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. प्रेमाने बोला. धन्य रंकारजी. एवं रामकृष्ण हरी.